मराठा मुलीचे वसतिगृह इथं आवर्जून उपस्थित आहोत। आज आपल्यासोबत जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्षा डॉक्टर विद्याताई पाटील आवर्जून उपस्थित आहेत। त्यांना आपण वसतिगृहाच्या संदर्भात काही प्रश्न विचारणार आहोत। तर ताई, ही जी संकल्पना आहे मुलीच्या वसतिगृहाची ती आपल्याला कशी सुचली? सर्वांना सस्नेह जय जिजाऊ। आदरणीय युगपुरुष खेडेकर साहेबांनी ज्यांनी मराठा सेवा संघाची स्थापना केली, तर त्यांनी एक संकल्पना अशी राबवायला म्हणजे सुरुवात केली की जिथे जिथे जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला मराठा सेवा संघाचे हॉस्टेल्स असावेत, जेणेकरून आपल्या समाजातील जे गरजू मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी शहराच्या ठिकाणी। आणि त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही प्रणाली सुरू केली आणि मराठा सेवा संघ नांदेड यांनी देखील पुढाकार घेऊन आधी मुलांचं हॉस्टेल तर होतंच मोंढ्या नवीन मोंढा इथे, त्याच्यामध्ये 25 मुलांची कॅपॅसिटी आणि ते जवळपास 30-32 वर्षापासून चालू आहे। पण मुलींसाठी हॉस्टेल नव्हतं। आपल्या समाजातली हुशार मुली, होतकरू मुली आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मुलींसाठी 100 मुलींची कॅपॅसिटी असणाऱ्या या हॉस्टेलची इमारत बांधण्याचा म्हणजे पुढाकार मराठा सेवा संघाने घेतला आणि आपल्या सगळ्या समाज बांधवांनी त्याला चांगलं असं सहकार्य करून ही मोठी इमारत आपल्या नांदेड शहरामध्ये नवीन मोंढा भागामध्ये आता सध्या झालेली आहे पोझिशन। आता लवकरच त्याचे ॲडमिशन्स वगैरे पण होतील आणि त्या ॲडमिशनमध्ये सुद्धा आपण पारदर्शकता ठेवलेली आहे। आपण गुगल फॉर्म्स अवेलेबल केलेले आहेत आणि त्याच्यावरती ज्या आर्थिकदृष्ट्या ज्या कमकुवत असणाऱ्या मुली आणि त्याचबरोबर स्कॉलर असणाऱ्या मुली यांना आपण प्राधान्याने तिथे हे देत आहोत। तर ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। तसेच